अभी आए हैं नए बल्लेबाज अवधूत पाटिल, काफी विस्फोटक बल्लेबाज है। अपनी टीम के लिए कितना योगदान करते हैं वो देखना है। अगर टीम को जीतना है तो अवधूत को काफी ताबड़तोड़ बल्लेबाजी करना पड़ेगा अपनी टीम को जिताने के लिए। अवधूत काफी धाकड़ बल्लेबाज है। पहले मैच में इन्होंने 55 रन बनाया था, नॉट आउट। पैर को क्रॉस करते हुए ये गेंद अवधूत ने लेफ्ट साइड में मारना चाहते थे। बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ, बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया। चले लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ये बॉल और लेफ्ट साइड में उठा के मारा है। गेंद दमदमाती हुई गेंद, अंपायर का निर्णय आना शेष है। ये लगा डाबर चमनप्राश चौका, स्कोर बढ़ता हुआ 43। ओहो वार गेलाय, चेंडूला सीमा पार गेलाय, षटकार आलाय। 2 किलोची कोंबडी, त्या 2 किलोची कोंबडी श्री शशिकांत नावले। हो इथे मात्र आडव्या बॅटने फटक्याला लपेटायचं होतं, परंतु या चेंडूवरती मॅच क्रिएट केले आहे इम्रान यांनी। या चेंडूवरती एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे। 51 धावा धावफलकावरती। ये गेंद अवधूत के लिए, अवधूत ऑफ साइड में पॉइंट के क्षेत्र में खेला है। जब तक गेंद फील्ड हो जाती है तब तक बल्लेबाजों ने भाग के 2 रन तुड़ाए। 41 रन चाहिए। अवधूत पाटीलच्या बॅटला जर बॉल अक्षरशः कनेक्ट झाला तर सीमा पार जाण्याची ताकद आहे, परंतु त्यासाठी त्याला बॅटवरती बॉल कनेक्ट देखील करावी लागेल। अशा प्रकारे इथे मात्र फटकेबाजी केली जाईल। 14 चेंडू 39 धावा। या चेंडूवरती बॅटवरती तितकासा प्रॉपर टायमिंग पाहायला मिळणार नाहीये, परंतु कौतुक करावं लागेल मुकेश। कोल्हापूर विभागातील एक दर्जेदार सध्याच्या घडीला ओंकार पाटील गुंडा याने एक चॅनल तयार केलंय। कोल्हापूर क्रिकेट मधील ग्रामीण खेळाडूंना एक व्यासपीठ देण्यासाठी, कोल्हापूर क्रिकेटच्या खेळाडूंना एक दर्जेदार नाव मिळावं यासाठी या खेळाडूंनी धडपड केली। याने एक चॅनल खोललंय कोल्हापूर ग्रामीण क्रिकेट या नावाने। या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि याच्यावरती भरभरून प्रेम करा। सध्याच्या घडीला नक्कीच हे चॅनल कोल्हापूर विभागामध्ये प्रसिद्धीच्या झोतामध्ये येताना दिसतंय। आपला भागवाला याचं इंस्टाग्रामवरती पेज देखील आहे, या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि ओंकार पाटील यांच्यावरती असंच प्रकारे प्रेम करत राहा। आणि ओंकार पाटील यांना या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील। यांचं चॅनल अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना। महत्वाचा चेंडू अप्रतिम टाकला गेलाय, सुरेख गोलंदाजी बाहेर भेटले, रनआउट आहे। कुशल मुवमेंट मध्ये आहे विकेट। या चेंडूवरती पंजाबकडे अपील मागतोय। या चेंडूवरती काय करणे पहा, लगेच माघारी जावं लागणार आहे। 11 चेंडू 34 धावांची गरज आहे। 11 चेंडू 34 धावा। आतापर्यंत शांत असणारा अवधूत पाटील आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल। आपल्याला का जल्लाद म्हणून ओळखलं जातं ते इथे मात्र दाखवावं लागेल। हो काय फटका गेला, जल्लाद फटका पाहायला भेटलाय। प्रॉपर टायमिंग। थँक्यू। इथे मात्र अवधूत पाटीलने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली। जल्लादाची ताकद पुन्हा एकदा दाखवली जाते। रिवर्सचा दणका लागला तर आबाद, नाही तर बरबाद। सध्याच्या घडीला बर्बाद झालाय हा फटका, कारण का या चेंडूवरती धावा रोखल्या गेल्या। अवधूत पाटील नावाचं वादळ कोण रोखणार, त्यासाठी प्रश्नचिन्ह होतं आणि या प्रश्नचिन्हावरती उत्तर शोधलं गेलं अजय पाटील नावाचं, परंतु याच मैदानावरती पाटलांचा दणका पाहायला भेटतोय। फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवरती आक्रमकता पाहायला भेटते। एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? हो, एकाच धावेसाठी प्रयत्न झालाय। एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली। एकेरी धावांनी संघाची धावसंख्या 69 धावा, म्हणजे 8 चेंडू 27 धावांची गरज आहे। 7 चेंडूमध्ये अजून देखील
26 धावांची गरज. 7 चेंडू 26 धावा. हा महत्वाचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. प्लीज थोडस स्पीडअप करा. हा झेल नाही मित्रांनो, मॅच सोडले. या झेलचं इम्पॉर्टंट होतं, परंतु हा झेल वरती प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसला. अवधूत पाटीलचा झेल सोडला गेला. आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 25 धावांची. हा झेल किती जिवारी लागणार आहे इथे मात्र या मॅच मध्ये पाहूया. 6 चेंडू मध्ये 25 धावा जर बनवले गेला तर नक्कीच हा झेल जो आहे तो जिवारी लागणार आहे. अवधूत पाटील सज्ज झालाय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या मॅच साठी, जोरदार टाळ्या होऊ दे. 6 चेंडू 25 धावा. विश्वासाच्या जोरावरती कामगिरी करायची आहे. पहिला चेंडू वार केलाय, चेंडूला सीमा पार गेलाय. चेंडू माझ्या टप्प्यात आलाय. टप्प्यात आलेला चेंडूला पाठवलं गेलंय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार 4 धावेसाठी या मॅच मध्ये अवधूत पाटील जोपर्यंत आहे, चल्ला जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. फटका प्रति टायमिंग प्रॉपर. चला स्पीडअप करायचा नाही तर पेनल्टी बसेल. या चेंडूवरती फटका बसलाय. अवधूत पाटीलसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढला, परंतु विजय साकार करू शकला नाहीये. परंतु अजून देखील 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे.